नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, अपकमिंग जर एक्झाम पाहिलं तर आता सगळे एक्झाम लाईनअप आहे. म्हणजे एसबीआय पीओ असेल, एसबीआय क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क असेल, त्याच्यानंतर आरआरबी पीओ क्लिरिकलची एक्झाम असेल, इन्शुरन्स वाले एक्झाम असतील, एलबीओ वाले एक्झाम असतील, अशा मल्टिपल एक्झाम लाईनअप आहे. मग आता ह्या जुलै पासून ज्या पुढच्या होणाऱ्या एक्झाम आहे, या सगळ्या एक्झामसाठी आपण नवीन स्पेशल जनरल अवेअरनेसची बॅच चालू करतोय. स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच विद्यापीठ 3.0. वेगवेगळ्या पद्धतीने ह्यावाल्या बॅचेस मी यावेळेस डिझाईन केलेले आहे. कारण काही मुलांचं म्हणणं असं असतं की सर, आम्हाला एवढ्याच वर्षी एक्झाम द्यायची, पुढच्या वर्षी आम्हाला एक्झाम द्यायची नाही, म्हणून आम्हाला फक्त 6 महिन्यांचीच बॅच पाहिजे. कोणाचं म्हणणं आहे आम्हाला वर्षभराची बॅच पाहिजे, कोणाचं म्हणणं आहे सर माझी फायनान्शियल कंडिशन तेवढी चांगली नाहीये, म्हणून मला एक 6 महिन्यांचीच बॅच द्या. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे बॅचेस डिझाईन केलेले आहे. प्रॉपर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रॉपर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकं कोणकोणत्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता, सोबत सोबत नेमकं आपलं अपकमिंग असणारं जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल कसं असेल इथून पुढे होणार एक्झामचं. आणि हे जे लेक्चर होणार आहे हे विद्यापीठ 1.0 मध्ये पण होणार आहे, विद्यापीठ 2.0 मध्ये पण होणार आहे, तसंच विद्यापीठ 3.0 मध्ये पण चालू होईल. म्हणजे जे ओल्ड स्टुडंट त्यांनी बॅचेस घेतल्या त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे लेक्चर्स होतील. आपले लेक्चर पुन्हा 6 जुलै पासून चालू होत आहे डेली दोन स्लॉट मध्ये. तर यावाल्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. बघा, बॅचेस बद्दल जर आपण पाहिलं, बॅचेस बद्दल तर थोडेसे वेगळ्या पद्धतीने फॉर द फर्स्ट टाइम यावेळेस मी बॅचेस डिझाईन केलेले आहे. बॅचेसची फीज जी आहे ती तशीच आहे, फक्त त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलंय. बघा, आपली आता नवीन बॅच चालू होते, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच विद्यापीठ 3.0. विद्यापीठ 3.0 जी फीज विद्यापीठ 1.0 ची होती, जी फीज विद्यापीठ 2.0 ची होती, तीच फीज विद्यापीठ 3.0 ची असणार आहे. ती म्हणजे 3,500 रुपये. ती म्हणजे एकंदरीत 3,500 रुपये. पण असे काही विद्यार्थी आहे सर आम्हाला 12 महिन्यासाठी नाही, 6 महिन्यासाठी बॅच घ्यायची, तर मग अशा विद्यार्थ्यांना ती बॅच भेटेल 2,000 रुपयाला. जेणेकरून जुलै पासून जानेवारी पर्यंत तुमची ही वाली बॅच असेल. ज्यांना वर्षभरासाठी घ्यायची ते वर्षभरासाठी ही वाली बॅच घेऊ शकता. ह्या जुलै पासून पुढच्या जुलैपर्यंत. वर्षभरासाठी घेतली तर 3,500 रुपयाला आणि 6 महिन्यासाठी घेतली तर 2,000 रुपयाला. ऑफकोर्स जे आपले सारथीचे ओल्ड स्टुडंट आहे त्यांच्यासाठी सारथी 500 कुपन कोड इथं पण अप्लाय होईल, सारथी 500 कुपन कोड इथं पण अप्लाय होईल सारथीच्या ओल्ड स्टुडंटला. आता याच्यानंतर मला कोणीही कुपन कोड साठी कॉल किंवा मेसेजेस करू नका. तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी सुटसुटीत अवेलेबल करून दिलेल्या आहे, सुटसुटीत. तर ही पूर्ण बॅच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला ह्या बॅच मध्ये, तर ह्या विद्यापीठ 3.0 बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण स्टॅटिक जीके भेटल, पूर्ण बँकिंग टर्मिनॉलॉजी भेटल, पूर्ण गव्हर्नमेंट स्कीम भेटल, पूर्ण करंट अफेअर्स भेटल. करंट अफेअर्स पार जानेवारी पासूनच म्हणलं तर जानेवारी पासून, पण मला वाटतं जानेवारी पासूनची गरज नाही, म्हणून एप्रिल पासून पुढचं जे करंट अफेअर्स आहे, ही एप्रिल पासून पुढचं सगळं करंट अफेअर्स आता लगेच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही आता सुद्धा ही बॅच परचेस करू शकता. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एप्रिल पासून पुढचं करंट अफेअर्स सुद्धा भेटल. म्हणजे स्टॅटिक जीके, बँकिंग टर्मिनॉलॉजी, गव्हर्नमेंट स्कीम, करंट अफेअर्स, इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट असेल, मंथली मॅगझिन वाला पार्ट असेल, मंथली टेस्ट वाला पार्ट असेल. आता तर आपण क्विजेस वगैरे पण चालू करतोय. डेली बेसिसवर आपले क्विजेस चालणार. म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेवलला हे जनरल अवेअरनेस घेऊन जायचंय. तर याच्यामध्ये सगळं कंटेंट कव्हर होतं. फक्त डिपेंड करतं तुमच्यावर, तुम्हाला वर्षभराची बॅच पाहिजे म्हणजे 12 महिन्याची बॅच पाहिजे की 6 महिन्याची बॅच पाहिजे या हिशोबाने. त्याच्यानंतर आपण गेलो थोडंसं पुढे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सर मी मागच्या वर्षी स्टॅटिक जीके, बँकिंग टर्मिनॉलॉजी, गव्हर्नमेंट स्कीम वगैरे स्टॅटिक वाला पार्ट केलेला आहे, आता तो मला बऱ्यापैकी खूप चांगला जमतोय, मला फक्त करंट अफेअर्स घ्यायची. मग करंट अफेअर्सची बॅच आपली नेहमीप्रमाणे जी आतापर्यंत चालत आहे त्याचप्रमाणे 2,500 रुपयाला आहे, 1 वर्षभरासाठी. पण एखादा म्हणतो नाही मला फक्त 6 महिन्यासाठी करंट अफेअर्सची बॅच घ्यायची, 6 महिन्यासाठी. तर अशा विद्यार्थ्यांना ती बॅच 1,000 रुपये, 1,500 रुपयाला असेल. 1,500 रुपयाला 6 महिन्यासाठी घेतली 1,500 रुपयाला, आणि 2,500 रुपयाला घेतली तर 1 वर्षभरासाठी बॅच असेल. तुम्ही बॅचवर क्लिक केलं तुमच्याकडे 2 ऑप्शन येतील, 6 मंथ और 12 मंथ. 6 मंथ और 12 मंथ. ह्या बॅचवर क्लिक केलं तिथं पण 2 ऑप्शन येतील, 6 मंथ और 12 मंथ. ह्या बॅचवर क्लिक केलं 6 मंथ और 12 मंथ. ह्या हिशोबाने 2,500 आणि 1,500. आणि सारथीचे विद्यार्थ्यांना सारथी 500 कुपन कोड अप्लाय होईल, जे सारथीचे जुने विद्यार्थी, जे सारथीचे जुने विद्यार्थी आहे. तर हे, आणि भरपूर मुलांची डिमांड होती, काही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी होते, अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांचं म्हणणं होतं की सर मला सध्या वेळ आहे तर मी स्टॅटिक जीके करून घेतो. काही असे पण मुलं होते सर मी करंट अफेअर्स ओनली बॅच तर परचेस केली, पण मला आता स्टॅटिक करायचंय, मी काय करू. मग अशा विद्यार्थ्यांसाठी पण एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे की तुम्ही फक्त स्टॅटिक जीकेची पण बॅच घेऊ शकता. एखाद्यानी करंट अफेअर्सची बॅच घेतलेली पण स्टॅटिक ऍड करायचंय, तुम्ही ही बॅच घेऊ शकता. एखादा अंडर ग्रॅज्युएट सर मी पुढच्या वर्षीची एक्झामची तयारी करतो, पण मी जसं आता क्वांट इंग्लिश करून ठेवलं तसं जीएचं स्टॅटिक पण करून ठेवू शकतो, तर त्या हिशोबाने ही स्टॅटिक वाली बॅच आहे. ही 6 महिन्याचीच असते, कारण स्टॅटिक जीके शिकायला अराउंड एक 60-65 लेक्चर असतात. म्हणजे तुम्ही बँकिंग टर्मिनॉलॉजीचे एक 25 एक लेक्चर धरून चला, 22 ते 25 लेक्चर, गव्हर्नमेंट स्कीमचे एक 17-18 लेक्चर धरून चला, स्टॅटिक जीकेचे म्हणजे सीएम गव्हर्नर, नॅशनल पार्क वगैरे ते 15-20 लेक्चर धरून चला, इन्शुरन्स अवेअरनेसचे 15-20 लेक्चर, 15
एक लेक्चर, असे 75 लेक्चर मॅक्सिमम असतात. म्हणजे 3 महिन्यामध्ये तशी पण ही बॅच संपते. 3 महिने तुम्हाला एक्स्ट्रा तुम्ही डबल पाहू शकता. तर या हिशोबाने 6 महिन्याची ज्याला फक्त स्टॅटिक करायचं त्यासाठी पूर्ण अपडेटेड स्टॅटिक जीकेची बॅच असणार आहे. अपडेटेड स्टॅटिक जीकेची बॅच. मग बघा, ज्याला कंप्लीट करायचं त्याच्याकडे 2 ऑप्शन आहे. ज्याला फक्त करंट अफेअर करायचं त्याच्याकडे 2 ऑप्शन आहे. आणि ज्याला फक्त स्टॅटिक करायचं त्या हिशोबाने ह्या वेगवेगळ्या बॅचेस इथं डिझाइन केलेल्या आहेत की ह्या बॅचेस सगळ्या चालू होत आहे 6 जुलै पासून. मग बघा, जो विद्यार्थी विद्यापीठ 3.0 बॅच घेईल त्याला पूर्ण स्टॅटिक जीके मिळेल, अपडेटेड लाईव्ह होईल, नंतर वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. पूर्ण स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस लाईव्ह होईल, वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम लाईव्ह होईल, वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. करंट अफेअर एप्रिल आणि मेचं ऑलरेडी झालं, ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. जून पासूनचं करंट अफेअर 6 जुलैला चालू होईल. बॅच चालू होते 6 जुलैला. तोपर्यंत तुम्ही एप्रिल मे पाहून ठेवू शकता. तर तो वाला एक मुद्दा इथे आहे. इन्शुरन्स अवेअरनेस भेटेल, बिफोर एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन लेक्चर असतात, टेस्ट सिरीज भेटेल, मॅगझिन भेटेल, सगळं जीएची वन स्टॉप सोल्युशन या बॅच मध्ये भेटेल. वन स्टॉप सोल्युशन या बॅच मध्ये भेटेल. डेली बेसिसवर 2 लेक्चर या बॅच मध्ये चालतील. सकाळच्या स्लॉट मध्ये स्टॅटिक जीके, स्टॅटिक बँकिंग, गव्हर्नमेंट स्कीम हा वाला पार्ट, आणि सायंकाळच्या स्लॉट मध्ये डेली बेसिसवर करंट अफेअर वाला पार्ट चालेल. विद्यापीठ 3.0 नावाची बॅच, विद्यापीठ 3.0 नावाची बॅच. त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो, सर फक्त करंट अफेअर्स ओनली बॅच घ्यायची, त्याच्यामध्ये काय काय असेल? तुम्हाला एप्रिल पासून तर पुढच्या जुलैपर्यंत, म्हणजे असं जवळपास एक 15-16 महिन्यांचं करंट अफेअर भेटेल. बिफोर एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन लेक्चर आहे, जीएच्या टेस्ट सिरीज आहे, स्टॅटिक पार्टचे रिव्हिजन लेक्चर असतात, तिथं काय डिटेल स्टॅटिक जीके नसतं. स्टॅटिक पार्टचे रिव्हिजन लेक्चर, मंथली मॅगझिन, हे करंट अफेअर्स ओनली बॅचवाल्यांना भेटेल. याचं डेली एक लेक्चर, रोज सायंकाळी एक लेक्चर असेल. व्हॅलिडिटी 1 वर्षाची, व्हॅलिडिटी तुम्ही 6 महिनेवाली पण घेऊ शकता. हे पण 6 जुलैला चालू होती. ही पण बॅच 6 जुलैला चालू होती. ही पण बॅच 6 जुलैला चालू होती. आणि ज्याला फक्त स्टॅटिक जीके वाली बॅच घ्यायची, ओनली स्टॅटिक जीके बॅच, तर त्याच्यामध्ये स्टॅटिक जीके पूर्ण, मग याच्यात नॅशनल पार्क, कंट्री कॅपिटल, सीएम गव्हर्नर, मिनिस्ट्री, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इम्पॉर्टंट डेज वाला पार्ट असेल, किंवा अजून तुमचे वेगवेगळे स्टॅटिक जीकेचे डॅम वाला पार्ट असेल, अजून वेगवेगळे स्टॅटिक जीकेचे जे टॉपिक आहे, हे सगळे टॉपिक याच्यामध्ये कव्हर होईल. स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस पूर्ण कव्हर होईल, एकदम बँकिंगच्या कन्सेप्ट, म्हणजे फक्त एक्झाम नाही तर इंटरव्ह्यूची पण तयारी होईल. 70+ गव्हर्नमेंट स्कीम, 72-73 गव्हर्नमेंट स्कीम कव्हर होईल. इन्शुरन्स एक्झामसाठी इन्शुरन्स अवेअरनेस पण कव्हर होईल. डेली बेसिसवर याचं पण एक लेक्चर असेल. व्हॅलिडिटी फक्त 6 मंथची. ही पण बॅच 6 जुलै चालू होते. तर ह्या वेगवेगळ्या 3 बॅचेस आहे, ह्या वेगवेगळ्या 3 बॅचेस आहे. विद्यापीठ 3.0 याच्यात 2 ऑप्शन तुम्हाला भेटतात, वर्षभर आणि 6 महिने. करंट अफेअर्स ओनली 2 ऑप्शन भेटतात, वर्षभर आणि 6 महिने. आणि ओनली स्टॅटिक जीके बॅच, ही तर 6 महिन्याची बॅच आहे. अशा 3 वेगवेगळ्या बॅचेस पैकी तुम्हाला जी बॅच सुटेबल वाटेल ती तुम्ही परचेस करू शकता. ह्या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस आपल्या चालू होत आहे 6 जुलै 2026 ला, डेली 2 स्लॉट मध्ये. बघा, 6 जुलै आपण जर विचार केला इकडल्या पार्टमध्ये, तर 6 जुलैला सकाळच्या स्लॉटमध्ये बँकिंग टर्मिनॉलॉजी चालू होईल. इकडे करंट अफेअर, जूनचं करंट अफेअर चालू होईल. तर ह्या हिशोबाने पूर्ण टाइम टेबल आहे. जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, मागच्या 8 वर्षापासून 9 वर्षापासून मी शिकवतोय, तेव्हापासून मी टाइम टेबल देतोय, आणि जे टाइम टेबल देतोय ते त्या हिशोबानेच फॉलो होतंय. जर मी म्हंटलो सॅटरडे 18 जुलैला बँकिंग टर्मिनॉलॉजीचा पार्ट 12 तर पार्ट 12च असेल, इथं जूनचा पार्ट 10 तर पार्ट 10च असेल. या हिशोबाने डेली 2 स्लॉट मध्ये लेक्चर चालतील. जसं इकडं आपण थोडंसं पुढे गेलो, इकडे बँकिंग टर्मिनॉलॉजी संपलं, इकडे जूनचं करंट अफेअर संपलं, त्याची रिव्हिजन झाली. इकडल्या स्लॉट मध्ये जुलैचं करंट अफेअर चालू होईल, इकडल्या स्लॉट मध्ये स्टॅटिक जीके चालू होईल. इकडल्या स्लॉट मध्ये स्टॅटिक जीके संपलं, गव्हर्नमेंट स्कीम चालू होईल. इकडल्या स्लॉट मध्ये जुलै संपलं, ऑगस्ट चालू होईल, ऑगस्ट संपलं, सप्टेंबर चालू होईल. डेली सायंकाळच्या स्लॉट मध्ये हे वाले लेक्चर करंट अफेअरचे चालतील. सकाळच्या स्लॉट मध्ये पहिले 2 ते 2.5 महिने स्टॅटिक जीके तुमचं चालेल. त्याच्यानंतर सायंकाळचा स्लॉट तो वर्षभर चालतो. आता इथून पुढे खरे एक्झामचा पिरियड आहे. इथून पुढे सगळ्यात महत्वाचा एक्झामचा पिरियड आहे. तो एक्झामचा पिरियड मिस करायचा नाही. आता इथून पुढे डिसेंबर जानेवारी पर्यंत आपल्याला लढायचंय. डेली बेसिसवर लेक्चर घ्यायचंय. म्हणून इथं जरी माझं जून महिना संपत असेल तर मी जूनची एमसीक्यू, जूनची टेस्ट, जूनवरचं करंट अफेअर्सच्या रिव्हिजन वेगवेगळ्या, मेची रिव्हिजन, जूनची रिव्हिजन, ह्या हिशोबाने डेली बेसिसवर आपल्याला ती हॅमरिंग करायची. सोबत आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पण चालू करतोय. टेलिग्राम ग्रुपवर, आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे जीए बाय अक्षय चोळके नावाचा, याच्यावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पण चालू करतोय. हा ग्रुप जॉईन केलेला नसेल, टेलिग्राम चॅनल आहे, 39,000 समथिंग विद्यार्थी जॉईन आहे. जॉईन नसेल तर जॉईन व्हा, कारण आता इथून पुढे डेली बेसिसवर आपले स्वतःचे क्विजेस चालू होतील. आणि तुम्हाला डेली बेसिसवर रात्री 9 ते 10 मध्ये एंगेज ठेवण्यासाठी कधी मे महिन्यावर क्विज, कधी जून महिन्यावर क्विज, तर हे क्विज वाला पार्ट पण चालू होईल. क्विज वाला पार्ट पण डेली बेसिस चालू
चालू होईल. बाकी टेलिग्रामवर भरपूर महत्वाची इन्फॉर्मेशन, न्यूज ऑफ द डे येतंय. रोज काही ना काही नवीन क्विक रिमाइंडर म्हणून किंवा काही गोष्टी पटकन लक्षात राहाव्या म्हणून यासाठी वेगवेगळ्या गोष्टी येतात. हे चॅनल जॉईन करून घेऊ शकता. बॅच कुठे जाऊन परचेस करावी, हाऊ टू परचेस, तर सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला. ते ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तिथं तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर लॉग इन होईल. कोर्सेसमध्ये जा. तिथं तुम्हाला कोर्सेस बाय अक्षय चोळके दिसेल. कोर्सेस बाय अक्षय चोळके सर दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला तिन्ही प्रकारच्या बॅच दिसतील आणि बाय नाऊवर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे 12 मंथ, 6 मंथ, 12 मंथ, 6 मंथ आणि स्टॅटिक जीके मध्ये फक्त 6 मंथ ह्या व्हॅलिडिटी वाल्या बॅचेस दिसतील. तुम्ही यातल्या जे तुम्हाला सुटेबल वाटेल, जे तुम्हाला योग्य वाटेल, ती वाली बॅच याच्यामध्ये जाऊन परचेस करू शकता. तर आपण भेटूया 6 जुलै 2026 पासून डेली 2 स्लॉटमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय. धन्यवाद.